तर लास्ट पोस्ट ऑफिसला आपण आलोय, पण गर्दी बघा तुम्ही, एवढी गर्दी आहे. आणि आई गेलेली आहे आतमध्ये, तर येईल थोड्या वेळाने. आज सोमवारचं बाजार पण आहे, खूप गर्दी आहे बघा. नंतर आपण जाऊ, काय होते की नाही ते. हे बघा एवढं पाणी आहे डोंगरीला अजून, तरी पण पाऊस थांबलाय मुले पूर्ण गेलाय, पूर्ण शेत भरलेले होते. आणि बाबा कुठे गेला, इकडे गेला असेल आपल्या लहानसा. तर हे बघा, हे दगड आपल्याला उचलून इथे टाकायचे यामध्ये, इथे टाकले. हे पूर्ण पॅक करायचं एवढं. तर चला आपण लवकर लवकर हे एवढ्या आहेत ना, हे वेचून याच्यामध्ये ठेवू. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सुरुवात करते परत कशाकडे. आपल्याला काल केलेले पैसे काढायला, म्हणून आपल्याला पैसे भेटले नाही, म्हणून आपण आज जाऊया. आज सोमवार आहे आणि तलासरीला बाजार पण आहे, आणि तिथे जाऊन आपण पैसे आहेत की नाही ते आज बघू. कंटाळा येतो जायला, पण जावं लागेल कारण पैशाची गरज आहे. आणि आज आपल्याला घेऊन जायचं आहे बघा चप्पल. हे यानं आपल्याला शिलाई करायचं आहे. आणि एक हा बघा आईचा मोबाईल, याला चार्जर राहणार, म्हणून आपण नवीन चार्जर पण घेऊ. आईने तयारी केली, आता आपण निघूया जायला. तर लास्ट पोस्ट ऑफिसला आपण आलोय, पण गर्दी बघा तुम्ही, एवढी गर्दी आहे. आणि आई गेलेली आहे आतमध्ये, तर येईल थोड्या वेळाने. आज सोमवारचं बाजार पण आहे, खूप गर्दी आहे बघा. नंतर आपण जाऊ, काय होते की नाही ते. हे बघा आईने पैसे काढून आणले, आणि आता आपण जाऊ भात घ्यायला. तर मित्रांनो, आपण फायनली घरी पोहोचलोय. आणि काय तलासरीला एवढी गर्दी की काय सांगू, खूपच गर्दी आहे. कधी पण सोमवारी येऊ नका तलासरीला असं वाटतं, कारण एवढी गर्दी आहे. सगळी लोक येतात की काय, एवढी गर्दी यात्रासारखी भरलेली असते सोमवारच्या बाजारामध्ये. बघा आईला कसं तरी घेऊन आलोय मी, एवढी गर्दी होती. गाडीवरती बसायला पण हे होतं, एवढी गर्दी बापरे. एक तर वरून ऊन पडतंय आणि त्याच्यावरून गर्दी पण, एवढी गर्दी, किती गर्दी. एवढा कंटाळा आलाय ना, कसं तरी घरी आलं. आता थोडा श्वास घेतोय, एवढी गर्दी होती. तर आता आलं, आपलं काम होतं ते झालंय. काल पण आपण असंच गेलेलो, म्हणून आज काम झालंय आपलं. तर गाईज आता आपण जाऊया डोंगरीला. आपण तलासरीला जाऊन आलोय, आणि आता आपण जाऊ डोंगरीला. काहीतरी काम आहे म्हणून पप्पा गेलाय, तर आपण पप्पांचे मागे मागे जाऊ. पप्पा गेला इकडनं. आपण त्या दिवशी भात पेरलेलं ना, ते बघायला जायचं आहे, झालंय की नाही ते, नाहीतर परत पेरणी करावी लागेल, म्हणून आपण जाऊ. हे बघा एवढं पाणी आहे डोंगरीला अजून, तरी पण पाऊस थांबलाय मुले पूर्ण गेलाय, पूर्ण शेत भरलेले होते. आणि बाबा कुठे गेला, इकडे गेला असेल, आपल्या लहानसा घर बनवलंय तिकडे. पण जाऊ याच्यावरने. हा बघा त्या दिवशीच आपण भात पेरणी केलेले, ते थोडं थोडं झालेलं आहे अजून. हा बघा एवढाच आहे. आणि ही आंबाडी जास्त उंगलाय नाही, म्हणून आपण आज परत आणलाय. तो परत त्याच्यामध्ये टाकून ठेवू, आई बोलत होती. तर चला पप्पा इकडे आहे, आपण तिकडे जाऊ. आपण आलोय आणि आपल्याला करायचं आहे काम, ते तुम्हाला दाखवतो. हा बघा त्या दिवशी आपण ठेवलेले होते ना, रेणुकाने आलेले ते, इथून इथे आपण दगड काढलेले होते, ते इथे ठेवायचे आहेत इथे. तर आपण जाऊ आता, हे काम होतं आपल्याला काम करायचं आहे ते आज. जाऊ अरे, आपण त्या दिवशी दगड काढलेले तिथे आपण जाऊ आता.
तर हे बघा, हे दगड आपल्याला उचलून इथे टाकायचे याच्यामध्ये. इथे टाकले, हे पूर्ण पॅक करायचं एवढं. तर चला आपण लवकर लवकर हे एवढ्या आहेत ना, हे वेचून याच्यामध्ये ठेवू. बघा, इथले दगड होते ते पूर्ण टाकले याच्यामध्ये. इथं हे बघा, एवढे दगड पूर्ण टाकले. आता याच्यावरती माती टाकायची आपल्याला, कारण रस्ता थोडा हा होता चालताना. दगडी पूर्ण टाकले, त्याच्यावरती फक्त आता माती टाकायची बाकी आहे. पण थोडा वेळ आराम करू, नंतर जाऊ. अर्णव पण आलाय हे करायला. हा बघा, लपतोय. हा बघा, लपतोय. तर आपण लवकर त्याच्यावरती माती टाकू. बघा, एवढं माती टाकली याच्यावरती, एवढं दुरुस्त झालंय. आता काय नाही. आणि इथे बघा, पूर्ण झाडं होते ना, ते कट केले. आणि हा बघा, सालेमध्ये येऊन तसा डायरेक्ट आमच्यासोबत काम करायला लागलं. लवकर लवकर ही माती आपण ही करू. बघा, आता इथून बघा तुम्ही कसं दिसतंय. हा बघा, याच्यावरतून आता रस्ता चांगला झालाय. एवढे दगड होते इथे जमा, आता दुरुस्त झाला. आता याच्यामध्ये काय पण आपण पेरू शकतो. आधी नव्हते, एवढे दगड होते म्हणून काय करू नाही शकत याच्यामध्ये. तर फायनली मित्रांनो, हे बघा जागा कशी झाली. इथून दगड काढून काढून इथे ठेवलंय. हे बघा, पूर्ण याच्यामध्ये टाकले आणि जागा दुरुस्त झाली. आणि आता आपण इथून रात्र होईल, त्यामुळे आपण लवकरात लवकर घरी जाऊया, नाहीतर खूप टाईम होईल. आपण आता घरी जाऊ. पारे आणि ते इथले आहेत म्हणून इथे देऊ. मित्रांनो, घरी येता येताना आम्हाला वाजले 9. बघा टाईम किती झाला आहे, 9 वाजले. डोंगरीपासून घरी येताना एवढा टाईम झाला आहे आज. आणि आज हा बघा, टप्पू पण आमच्याच सोबत होता आहे, आता आला. टप्पू, हा बघा, हा काय काय लागून राहिलेलं आहे. हा बघा, इथे कुत्रा चावला असेल, इकडे पण लागवलं आहे. हे बघा, हा एवढं मस्ती करतोय कुत्र्यांसोबत. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर व्लॉग कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.